नाशिकमध्ये आज सकाळी एका नामांकित हॉटेलमध्ये मोठी रक्कम आढळून आली होती। या संदर्भात निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकून तपास केला असता एकूण रक्कम ही 1,98,00,000 इतकी असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर ही रक्कम जयंत साठे यांच्याकडून हस्तगत केली असून या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता कुमावत यांनी दिली आहे। आज 125 विधानसभा मतदारसंघामध्ये सी विजिल ऍप द्वारे आणि फोनद्वारे एक तक्रार प्राप्त होती। हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्याबाबतची। यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं। भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे। रक्कम 1,98,00,000 इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरीमध्ये आम्ही जमा करत आहोत। मॅडम जे रक्कम होती पूर्ण मोजायचं काम झालंय? पूर्ण किती? हो, 1,98,00,000 इतकी रक्कम आहे। कोणाचे होते, काय होते? जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम। ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचेच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे की रक्कम त्यांचीच आहे। नाही, आता ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो, त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं। त्यांच्याकडे जर व्हॅलिड रिझन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय, तर त्याची जिल्हा तक्रार अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती होईल। त्याचं त्यांनी बिझनेस साठी आणलेले असं कारण दिलेलं आहे, पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही। पण मॅडम अशी माहिती मिळाली आहे का सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे प्रभारी होते त्यांच्याकडे ही रक्कम मिळाली? नाही, अशी काही माहिती आमच्याकडे नाही। ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत, त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो ठाण्याचा आहे आणि त्यांनी बिझनेस साठी ती जी आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं आहे। कुठल्या पक्षाचे? नाही, त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाचे आहेत किंवा काय, असं काहीच नाही। नाही, गुन्हा नाही, आधी रक्कम जप्त केलेली आहे, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर होईल। मग एवढी मोठी अमाउंट त्यांनी कशासाठी आणली होती? त्यांनी फक्त बिझनेस असं सांगितलेलं आहे, त्याची डिटेल इन्क्वायरी होणं बाकी आहे, बाकी हे नाही सांगितलेलं। आपलं नाव मॅडम? मी सुनीता कुमावत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 125। ओके, थँक्यू। जरांगे पाटील यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे अशी भावना अतुल म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। तर पेण विधानसभेतून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शेकापचे अतुल म्हात्रे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। अतुल म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांचा आशीर्वाद माझ्या मागे असल्याचं सांगितलंय आणि या भेटीमध्ये त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे। ज्या प्रकारचं वातावरण आत्ताच्या महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यामध्ये जी BJP पक्षाची जी धारणा आहे, त्यांचं जे कार्य आहे त्याच्या विरोधात काम करत असताना इथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने मी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे। तर त्याची देखील आपल्याला घोषणा करतो आणि विशेष करून सांगू इच्छितो, आता बिकॉज कालावधी संपत आलेला आहे, मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या आपण पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आहेत। मी ऋणी आहे आणि धन्यवाद। माझा प्रचार माझे कार्यकर्ते करतायत, त्यामुळे ही जागा बहुमताने निवडून येईल अशी भावना नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे। तर भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। या रॅलीत शेकडो बाईक स्वार सहभागी झालेत आणि साकोली विधानसभा क्षेत्रातील माझा निवडणुकीचा प्रचार माझे कार्यकर्ते करत असून ही सीट बहुमताने निवडून येईल यात काही शंका नाही। महाराष्ट्रामधील चित्र महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी सरकार शेतकरी विरोधी आहे। तरुण, महिला, गरीब लोक या सरकारच्या विरोधात आहे। या सरकारला सत्तेच्या बाहेर बसवण्याची आता लोकांनी मानसिकता तयार केली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। खरं तर आमच्या भागातला प्रचार आमच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेनेच केलेला आहे आणि आमची सीट ही बहुमतानं निवडून येईल याच्यात काही शंका नाही। पण महाराष्ट्रामध्ये आज जे चित्र आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही सरकार आणि भ्रष्टाचारी सरकार जे शेतकरी विरोधी राहिली,
ती तरुणांच्या विरोधात राहिली, महिलांच्या विरोधात राहिली, गरिबांच्या विरोधात राहिली, त्या सरकारला सत्तेच्या बाहेर जायची आता लोकांनी त्याला सत्तेच्या बाहेर घालवण्याची मानसिकता जनतेने केलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र एकदम स्पष्ट आहे. जवळपास 200 जागा च्या वर या महाविकास आघाडीच्या निवडून भाजप घाणेरडं राजकारण करत आहे अशी टीका महेश गायकवाड यांनी केली आहे. तर ज्या दिवशी मी अर्ज दाखल केला त्या दिवसापासून माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव तंत्र सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांना धमक्यांच्या नोटीस आल्या आहेत. कार्यकर्त्यांवर वेगवेगळे आरोप करण्यात आलेत. भाजप घाणेरडं राजकारण करत आहे याचा आम्ही निषेध करतो. आमच्यावर कारवाई केली तरी जनता हिशोब घेणार असंही ते यावेळी म्हणाले. त्यांना हातपाण्याची अनेक दिवसापासून मी फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून. त्या दिवसापासून माझ्या कार्यकर्त्यांवरती दबावतंत्र सुरू केलेलं आहे. आज अनेक लोकांना आमच्या नोटिसा काढलेल्या आहेत. त्यांना घराबाहेर निघण्यासाठी घराबाहेर निघले तर आम्ही तुम्हाला अटक करू अशा पद्धतीच्या नोटीस दिलेल्या आहे. आता ही एक नोटीस चेनू जाधव यांना दिलेली आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल त्यामध्ये 1200 आरोप आहेत. त्यामध्ये भाजपाचे आहेत, राष्ट्रवादीचे, सगळ्या पक्षाचे आहेत. पण माझं काम करत असल्यामुळे त्यांनी ही नोटीस दिली. 2 दिवस तडीपार करण्याची नोटीस दिलेली आहे. ते माझ्यावरती जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये ते फिर्यादी आहेत. त्यांना प्रोटेक्शन आहे, पोलीस प्रोटेक्शन असतानासुद्धा अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण हे भाजपा करतं आहे. आपल्याला सांगतो की ज्या इथल्या स्थानिक उमेदवार आहेत, ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत, सुलभा गणपत गायकवाड, त्यांच्यासोबत फरार आरोपी आहेत सौरभ सिंग. दुसरा तडीपार, राठोड म्हणून तडीपार आहे, तो त्यांच्यासोबत प्रचारात उभा आहे. म्हणजे एवढ्या खालच्या थरावरती जाऊन राजकारण केलेलं आहे. आम्ही याचा निषेध करतो. मी पोलिसांना आवाहन करतो की आपण अटक करा. ही कल्याणपुरीची जनता घरात गप्प बसणार नाही आहे. आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की हे जे षडयंत्र चालू आहेत, आमच्या लोकांना त्रास द्यायचं काम चालू आहे, ह्याचा पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाल्याची माहिती आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाचोरा विधानसभाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी दिली आहे. तर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला होता. त्यात आजपासून प्रचार थांबला असून निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीविषयी माहिती दिली. तर यावेळी प्रशासनाकडून तपासणी दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. सर्वांना नमस्कार. 20 नोव्हेंबर रोजी जे आपलं भडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान प्रक्रिया होणार आहे सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये, त्यामध्ये पूर्णपणे जी प्रशासनाच्या वतीने तयारी आहे ती अत्यंत चोख पद्धतीने झालेली आहे. आपल्याकडे 355 मतदान केंद्र आहे. 355 मतदान केंद्रांवरती जाण्यासाठी ज्या आपल्या पोलिंग पार्टीज आहेत त्या उद्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रांवरती पोहोचणार आहे. त्यांच्यासाठी 113 प्रकारचे रूट्स आहेत. त्यामध्ये 39 बसेस आहेत आणि 74 क्रुझर या सगळ्या वाहनांच्या माध्यमाद्वारे सर्व मतदान पथक या आपापल्या मतदान केंद्रावरती पोहोचणार आहे. आपले जे मतदान केंद्र आहेत जवळपास 355 मतदान केंद्र 217 लोकेशन्सला आहे. त्यापैकी 196 लोकेशन्सला आपण CCTVची व्यवस्था केलेली आहे. त्याचं लाईव्ह वेबकास्टिंग, ब्रॉडकास्टिंग हे RO ऑफिस, DO ऑफिस आणि आयोग इथपर्यंत होणार आहे. आणि 21 ठिकाणी आपण मायक्रो ऑफिसरची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे सर्व 100% जे मतदान केंद्र आहे ते आपल्या पूर्णपणे निगराणीखाली असणार आहे. आपले जे पोस्टल बॅलेट आहे साधारणतः 5050च्या जवळपास आपले पोस्टल बॅलेट होते इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड 1988 आणि इतर जवळपास 3000च्या जवळपास. तर हे सर्व पोस्टल बॅलेटचं मतदान त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडून आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोल झालेले पोस्टल बॅलेट्स आपल्यापर्यंत उपलब्ध होत आहे. दिनांक 23 नोव्हेंबर 2024 सकाळी 8 वाजेपर्यंत जे बॅलेट पेपर आपल्याकडे उपलब्ध होतील ते सर्व मतमोजणीसाठी कन्सिडर केले जाणार आहेत. आपण 15 ऑक्टोबरपासून तर आतापर्यंत जो आचारसंहितेचा कालावधी होता तर या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे जे आचारसंहिते भंगासंदर्भात तक्रारी येत होत्या तर त्या अनुषंगाने 47 तक्रारी ह्या CVGIL ॲप्लिकेशनवरच्या होत्या. तर 100 मिनिटाच्या आत आपल्याला ते सर्व तक्रारी निकाली काढायच्या होत्या. त्या सर्व तक्रारी ह्या आपण 47 निकाली काढलेल्या आहेत. साधारणतः 4 तक्रारी अशा लेखी स्वरूपात आलेल्या होत्या. तर त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असल्यामुळे संबंधित जे विभाग आहे, डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे आपण त्या फॉरवर्ड केलेल्या आहे आणि त्यांचा अनुपालन अहवाल आपण लवकरात लवकर घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त हेलिपॅड संदर्भात आपल्याकडे 4 हेलिपॅड आतापर्यंत हेलिकॉप्टरद्वारे आपल्या या ठिकाणी त्यांचं हे झालेलं होतं, लँडिंग झालेलं होतं. तर त्यांची देखील आपण जी आयोगाच्या निर्देशानुसार चौकशी आहे, तपासणी आहे ती आपण केलेली आहे. साधारणतः FIRच्या बाबतीत
सर्व्हिस वोटर जो एक व्यक्ती होता त्याने आपलं मतदान नोंदवल्यानंतर व्हॉट्सअपवरती ते स्प्रेड केलेलं होतं. तर त्याच्यावरती सर्वात प्रथम आपण गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर जे पोलिंग पार्टीजमधले काही 4 कर्मचारी होते, वारंवार नोटीस देऊन देखील ते उपस्थित झालेले होते, त्यांच्यावरती आपण FIR दाखल केला होता. एक मायक्रो ऑब्झर्वर आहे, ते देखील आपल्या इलेक्शनच्या अनुषंगाने ड्युटीमध्ये वारंवार उपस्थित झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरती देखील एक गुन्हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे एक उमेदवार आपल्याकडे आहेत, त्यांच्या एका वाहनावरती आपण एक FIR दाखल केलेला आहे. साधारणतः एक महिनाभराच्या कालावधीमध्ये आपण 8 वेळेस आपण सीझर केलेले आहेत आणि त्याची जी रक्कम आहे 30,65,940 इतक्या रकमेची आपण सीझर केलेले आहेत. तर एकंदरीत जर विचार केला तर मतदानाच्या अनुषंगाने 20 तारखेची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्यानंतर जी आपली 23 तारखेची मतमोजणीची प्रक्रिया आहे ही देखील पूर्णपणे आपली तयारी झालेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये 19, 20 आणि 23 तारखेच्या दरम्यान जो आपला गिरीड रोडचा परिसर 20 तारखेला या महाराष्ट्रातील जनता नक्की कोणाला कौल देईल याची उत्सुकता असेल, असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात शहर आणि ग्रामीण दोन्ही भागात महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळतोय. पश्चिम महाराष्ट्रात 58 पैकी 42 आमदार महायुतीत आहेत, तर 16 महाविकास आघाडीचे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. नहीं, मुझे लगता है कि आखिर में जनता ये सोचती है कि किसने काम किया है और आगे जाके कौन काम करने वाला है, किस पे विश्वास करिए, जनता तय करती है. तो जनता ने उनको ये जगह उनकी दिखाई है, तो आगे जाके जनता ही असली जो कुछ करेगी तो जनता ही करेगी. तो थोडा वेगळा विषय मला तुम्ही नंतर सांगा, जो विमान सेवेचा विषय स्वतंत्र विषय. आता निवडणूक म्हणून नक्की आपण विचार करू. पूनमताई कोण होतं? हां, त्यांची दखल घेतली गेली, निष्पक्ष चौकशी करण्यात आली. त्या चौकशीच्या आधारे जे आलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. चौकशी केली ना, नाही कशी केली? त्यावेळेला त्यांना त्या पदावरनं बाजूला केलं गेलं, चौकशी झाली. चौकशीत जे समोर आलं ते आपल्या समोर. नाही, मला असं वाटतं की शेवटी कोणाला बाकी कोणाची वोट बँक आहे, कोणाला फायदा होईल याचा विचार आम्ही केलाच नाही. शेवटी ज्याचा त्याला अधिकार आहे, स्वतंत्र पक्ष आहेत, स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांना अधिकार आहे निवडणुका लढणं किंवा कोणाला फायदा होईल आणि नुकसान याचा विचार आम्ही कधीच केला नाही. आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे. आम्ही जे काम केलं आहे, जनता आमच्यासोबत आहे, जनता पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवेल हे नक्की करता आम्ही तेवढं काम केलं ते जनतेसमोर ठेवलं आहे. तेच बोलतील ना, मी त्यांच्या बोलणं मी काय सांगू. मी असं कोण म्हटलं? असं कोण म्हणालं? असं कसं? असं कोणी बोलल काय आहे? कसं काय म्हणलं ना? त्यांना फार सिरियसली का घेताय? माझ्या पक्षात 30 वर्ष मी निष्ठेने काम केलं. ज्यांनी 4 पक्ष बदलले त्यांच्याविषयी मला काय सांगताय? लोकसभेची निवडणुकीच्या वेळेला माननीय राजसाहेबांची भूमिका जी होती ती सोबत होती की काही ठिकाणी ते प्रचाराला आले आणि महायुतीला त्यांनी सपोर्ट केला होता. शेवटी तो एक स्वतंत्र पक्ष आहे. राजसाहेब एक स्वतंत्र विचाराचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी यावेळी ठरवलं की आम्हाला निवडणुका लढायच्या. त्यामुळे ते निवडणूक लढत आहेत. निवडणूक लढली की ते निवडणुकीप्रमाणे सामोरं जावं लागेल. मदत लोकसभेला केली ह्याची तर जाणीव मला कायम राहील, त्याच्याबद्दल काही नाही, किंवा आमच्या पक्षाला आहे. पण आत्ता ही विधानसभेच्या निवडणुकीत ज्या त्या पक्षांनी जो ते निर्णय घेतला, तर राजसाहेबांनी निर्णय घेतला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढेल. तेव्हा आम्ही निवडणूक लढतो एकमेकाच्या समोर. आता मला माझं विचारा ना.
काय एकदा त्यांना कसं असतं, समोर दिसलं की आपलं काही चालणार नाही. आता शेवटी सचिन तावडेंनी निर्णय घेतला निवडणूक लढायचा, तर तावडे आणि त्यांनी भाजपवर कशाला आरोप करताय. मला असं वाटतं की नाही तुम्ही घाबरलाय, तुम्हाला दिसतं तुम्ही हारणार आहेत म्हणून तुम्ही आमच्यावर काही आरोप करणार. तावडे का निवडणूक लढतायत, तावडेंनी तुम्हाला सपोर्ट का दिलं, तर आता का नाही देत, तुमचं काही बी नसलं का, तुमचं ठरलं होतं ते झालं नाही का. मला असं वाटतं हे बघा, हां बंडखोर नाही, नाराज. हां भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता एका विचारानं काम करतो, एका संस्कारामध्ये तो घडलेला असतो. त्यामुळे आश्वासनं न मिळता पक्ष नेतृत्वाने सांगितलं की यावेळेस नाही पुढच्या वेळेस नक्की कार्यकर्ते म्हणून तुमचा आमचे नेते म्हणून कुठेतरी विचार होईल. शेवटी मी म्हणत तसं एक परिवार आहे, हा संस्कार आणि विचारांनी चालतो. त्यामुळे लगेच कार्यकर्त्यांनी या संदर्भात हा विषय 100% मान्य केला. ठाण्यात कोणी पैसे वाटताना भेटला तर त्याच्या तंगड्या तोडू अशी धमकी वजा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय. तर मनसेचे ठाणे विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आज आपल्या प्रचाराची सांगता महाराष्ट्र गीताने केली आहे. त्यानंतर त्यांच्या प्रचारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील लोकशाहीचा हा मेळावा होता, त्याची सांगता ही महाराष्ट्र गीतानेच झाली पाहिजे. एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य बजावले. मतदारांना आवाहन आहे की 100% सगळ्यांनी मतदान करा. मतदार संघात जर कोणी पैसे वाटताना भेटला तर त्याच्या तंगड्यात तोडू. भाजपकडे खूप पैसे आहेत, पैशाचाच वापर करणार आहे, कारण त्यांच्या आमदारांनी काही कामच केलेलं नाहीये. मी निवडून आलो तर चांगलेच काम करेल, पण नाही आलो तरी ठाणेकरांसाठी काम करणार, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आहे. केलं पाहिजे. तुमचा प्रचार हा महाराष्ट्रात आहे, बरोबर आहे. हा महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या लोकशाहीचा हा मेळावा होता, बरोबर आहे. आणि त्याची सांगता ही महाराष्ट्र गीतानेच झाली पाहिजे. सो आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने दिवसभर काम करत असतो. आम्हाला आमचं एक कर्तव्य वाटलं आणि ते आम्ही आमचं कर्तव्य निभावलंय. आम्ही महाराष्ट्र गीताने, महाराष्ट्र प्रेमाने, मराठी प्रेमाने आम्ही आमच्या या आजच्या कार्यक्रमाची सांगता केलेली आहे. मतदारांना सगळ्यात पहिलं आव्हान आहे की 100% मतदानाला उतरा. हा तुम्हाला संविधानाने बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करा. आणि जर तुम्ही या अधिकाराचा वापर केलात, कारण तुमच्या एका मताने सरकार बदलत असते, सरकार बनत असते, बरोबर. आणि सरकार जर तुमच्याकडे पाडायचा आणि बनवायचा अधिकार असेल तर त्याचा वापर केला गेला पाहिजे. 100% माझं मत आहे की 70, 80, 85% मतदान व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याशिवाय यांची जागा दिसणार नाही. त्यांनी पैसे वाटले तर मी पण वाटणार, पकडून देणार आणि परत दुसऱ्यांना वाटणार. असं बघा, त्याने ठाण्यात हिंमत पण करू नये पैसे वाटायची. हे महाराष्ट्र सैनिक आहेत. जर पैसे वाटताना कोणी भेटलं तर त्याच्या तंगड्या तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यामुळे पैसे वाटणार मला माहिती आहे भारतीय जनता पक्षाकडे खूप पैसे आहेत आणि ते पैशाचाच वापर करणार आहेत. कारण त्यांच्या आमदारांनी काही काम पण केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे वाटण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही. पण जर आम्हाला कोणी आमच्या हातात सापडलं की जर पैसे वाटताना, तर त्याच्या जागेवर दोन्ही पाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. काय मी स्वतःच बोलू. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, लोकांनी मला मदत करावी, लोकांनी मतदान करावं. निवडून आलो तर उत्तम काम करीन, पण निवडून जरी नाही आलो तरी लोकांसाठी मी काम करत राहीन, हा माझा शब्द आहे. बच्चू कडूकडे पैसे आहेत पण मन नाही, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे. तसेच प्रीती बंड माझी बहीण आहे, नवनीत राणा माझ्या पत्नी आहे, त्यामुळे दोघांशी चांगलं नातं आहे. बच्चू कडू यांच्याकडे पैसे आहेत पण मन नाही. 20 रुपयात जर साडी मिळत असेल तर 6 लाख साडी आम्ही वाटल्या. बच्चू कडूंना उद्या 6 लाख साड्यांच्या ऑर्डर देऊन देतो, असंही टोला त्यांनी यावेळी लगावलाय. दोघी ती माझी बहीण आहे, ही माझी बायको आहे, दोन्ही जवळची आहे माझी. अजून बोला. 20 रुपयाची साडी आणि 2 कोटीची गाडी असं देखील टीका केलेली आहे. असं आहे, आता टीका करायला पैसे लागत नाही. टीका हे मोफत होते आणि वाटायला मन लागते आणि पैसे लागते. ते मन आणि पैसे आहे पण मन नाही आहे त्यांचं. मला असं वाटतं थोडं वाटून पहा. आणि 20 रुपयात जर साडी मिळत असेल तर बच्चू कडूला
6 लाख साड्या वाटल्या आम्ही. 6 लाख साड्याचा ऑर्डर देऊन देतो उद्या. नाही अभिजित अडसूळांनी देखील टीका केलेली आहे. नवनीत राणा यांनी नवनीत राणावरचा हल्ला म्हणजे षडयंत्र आहे असं अभिजित अडसूळ म्हणतात. नवनीत राणावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हे षडयंत्र आहे असं त्यांनी म्हटलं. षडयंत्र तपास करू, त्याच्यामध्ये जर त्यांचा हात असला तर कारवाई करू. त्या रेडी आहे. आज महापदयात्रा होणार आहे, कशी यात्रा होणार आहे, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. बिलकुल महायात्रेमध्ये पदयात्रा जी आहे ही आशीर्वाद यात्रा आहे. 5 वाजता प्रचार बंद होणार आहे. मला असं वाटते सगळे समर्थक, सगळे जे आज प्रचारामध्ये आमच्यासोबत काम करत होते आणि तळागाळातले कार्यकर्ते, आमच्या सगळ्या बहिणी, लाडक्या बहिणी आणि प्रत्येक जाती धर्माचा कार्यकर्ता आज पदयात्रामध्ये चालून प्रत्येक एरियामध्ये आशीर्वाद घेणार आहे. मी सुद्धा त्याच्यावर आशीर्वाद घेणार आहे आणि मला वाटते या आशीर्वाद रॅलीमध्ये प्रचंड प्रतिसाद, हा जनतेचा जनसमूह आपल्याला रस्त्यावर दिसणार आहे आणि तीच ताकद रवी राणाची. 23 तारखेला निकाल लागेल त्यावेळेस कळेल कोणी कोणाचा नाद करू नये असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय. तसेच मतदारांनी ठरवलेलं आहे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार निवडून यायचंय. महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतात राज्यात येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अद्याप दूर झाली नाही. अनेक ठिकाणी बंडखोरी आहे, कुठे मैत्रीपूर्ण लढती आहेत. आता तो विषय बंडखोरीचा, मैत्रीपूर्ण लढतीचा संपलेला आहे. आज प्रचार संपतोय, परवा मतदान आहे. पण कार्यकर्त्यामध्ये थोड्याफार कुरबुरी सगळीकडे असतात, सगळ्या पक्षांमध्ये असतात. पण मी सहज 3 जागा नाशिक शहरामध्ये आहेत, ग्रामीणच्या इथे मोठ्या जागा आहेत. आमच्या अजून 5 आमदार या ठिकाणी आमचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. आता इथून मी धुळ्याला जातो आहे, तिथून मी शहाद्याला जातो आहे आणि संध्याकाळी 5 वाजता मी जळगावला जाईल. तिथल्याही जिल्ह्याचा आढावा मला घ्यायचा आहे. फटाके फोडतो. आता याला म्हणजे आमच्याकडे असं आहे, आमचा पक्ष देशभर आहे. ते अगदी गटारातले बेडूक आहेत, डबक्यातले बेडूक आहेत. ते आमच्या 87% राज्यामध्ये आमची सत्ता आहे. साहजिक आहे, आम्ही इथे जिंकलो तर तिकडे आनंद होतो. मध्य प्रदेश जिंकलो तर आम्ही महाराष्ट्रात फटाके फोडतो. बरोबर आहे की नाही? आम्ही झारखंडमध्ये जिंकलो समजा उद्या तर आम्ही इथे फटाके फोडू, तर त्यांना वाईट काय वाटतं आहे? राजस्थानमध्ये जिंकलो तर आम्ही इथे फटाके फोडतो. आम्ही जिंकलो तर ते फटाके फोडतात. पण तुम्हाला कोण आहे? तुम्हाला कोणीच नाही आहे. तुम्ही फक्त इथे आता मी बोलत नाही, मला तेवढं बोलता येत नाही इतक्या वाईट शब्दामध्ये. पण मला असं वाटतं की त्यांनी आपली पात्रता पाहूनच बोललं पाहिजे. खरं आहे, मला वाटतं त्याच्याही पुढे जाऊ आम्ही, कदाचित त्याच्याही पुढे त्या ठिकाणी जाऊ. पण निश्चित स्पष्ट बहुमत म्हणजे 160-65 जागा अगदी कमीत कमी आमच्या या महायुतीला मिळतील. उद्धव ठाकरेंचं मत आहे, त्यांचं सरकार आल्यानंतर अदानींबाबत तुम्ही घेतलेले जे सगळे आदेश आहेत ते पहिलेच कॅबिनेटमध्ये फाडून टाकणार. आता ते काय ते म्हणतात लाडक्या बहिणी, त्यांची योजना आम्ही रद्द करू, विजेची योजना रद्द करू, अदानींचे निर्णय रद्द करू. मला वाटतं 2.5 वर्ष त्यांच्याकडे सरकार होतं, त्यावेळेला त्यांनी काय केलं? एकही चांगलं काम केलं नाही, एकही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भाने निर्णय घेतलेला नाही. पण त्या गरिबांच्या ज्या कल्याणाच्या योजना आहेत त्या संदर्भात एक निर्णय घेतला नाही. 2.5 वर्ष हाताला ठेवून बसून राहिलेत, घराच्या बाहेर पडले नाही. आणि आता फक्त ज्या योजना झाल्या आहेत, जे चांगले निर्णय झाले आहेत ते आम्ही रद्द करू. मला वाटतं एवढंच काम त्यांना जमतं. विकासात्मक त्याचा दृष्टिकोन कुठेही नाही. अद्याप दूर झाली नाही. अनेक ठिकाणी बंडखोरी आहे, कुठे मैत्रीपूर्ण लढती आहेत. आता तो विषय बंडखोरीचा, मैत्रीपूर्ण लढतीचा संपलेला आहे. आज प्रचार संपतोय, परवा मतदान आहे. पण कार्यकर्त्यामध्ये थोड्याफार कुरबुरी सगळीकडे असतात, सगळ्या पक्षांमध्ये असतात. पण मी सहज 3 जागा नाशिक शहरामध्ये आहेत, ग्रामीणच्या इथे मोठ्या जागा आहेत. आमच्या अजून 5 आमदार या ठिकाणी आमचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. आता इथून मी धुळ्याला जातो आहे, तिथून मी शहाद्याला जातो आहे आणि संध्याकाळी 5 वाजता मी जळगावला जाईल. तिथल्याही जिल्ह्याचा आढावा मला घ्यायचा आहे. बच्चू कडू ज्या ताटात खातात त्याच ताटात छिद्र पाडतात, नवनीत राणा यांनी असं वक्तव्य केलंय. तर बच्चू कडू यांनी जर मला वाघीण म्हटलं असेल तर मी देखील त्यांना बहीणच आहे. मी नेहमी बच्चू कडूंचा दादा म्हणूनच उल्लेख करते. बडनेरा मतदारसंघात दिसण्याची आणि न दिसण्याची इतकी काळजी माझे भाऊ बच्चू कडू यांना आहे. बच्चू कडूंना जर मला शोधायचं असेल तर संपूर्ण जिल्ह्यात शोधून द्यावे असंही नवनीत राणा यावेळी म्हणालात. काल बच्चू कडूंची सभा बडनेरामध्ये पार पडली. यावेळी त्यांनी असं म्हटलं की हिंदू शेरणी या मतदारसंघात दिसत नाही आहे कुठे.
त्या जर हिंदू शिरणी असतील तर आमच्या बहीण देखील वाघीण आहे आणि आमची जिंकणं पक्का आहे. आता आमचे दादांनीच वाघीण म्हटलेलं आहे, तर मी त्यांची बहीणच आहे, कारण मी दादा म्हणूनच त्यांचा उल्लेख करते. आणि या मतदारसंघामध्ये दिसण्याचं आणि नाही दिसण्याची एवढी काळजी माझ्या भावाला आहे. जर शोधाचं असन तर तुम्ही शोधून घ्या. अचलपूर, परतवाडा, करसगाव, सिरसगाव, घाटलाडकी, चांदूर बाजार, अचलपूरमध्ये, परतवाडामध्ये. आणि रवीजींची एवढी काळजी, एवढा प्रेम आहे, त्याच्याबद्दल माझ्या दादाचा खूप खूप धन्यवाद. अभिजित अडसूळ यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने खल्लार येथे जो भ्याड हल्ला तुमच्यावरती करण्यात आलेला होता हे एक षडयंत्र होतं आणि हे जाणीवपूर्वक करण्यात आलं, असा त्यांचा आरोप तुमच्यावरती आहे. षडयंत्र होताच, प्लॅनिंग होतीच, म्हणून हातात चाकू होते, म्हणून हातात ब्लेड होते, म्हणून हातात दंडे होते. या षडयंत्रच रचला गेलेला होता. आता हा कोणाचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे, त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केलं होतं आणि ते करण्यात आलं. आणि बाहेरचे जे जिल्ह्यातले बाहेरचे लोक आहे, जे पार्सल आहे, त्यांना एवढी आमच्या जिल्ह्याची सूनची काळजी करण्याची गरज नाही. या जिल्ह्यातले जेवढे माझे भाऊ आणि धीर आणि सासरवाडी आहे ती माझी काळजी चांगल्या पद्धतीने करतात. एक शेवटचा प्रश्न, बच्चूभाऊ म्हणतात की नवनीत राणा यांच्याकडून संविधानात पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला जातो. कोण म्हणते? बच्चूभाऊ कालच्या सभेमध्ये त्यांनी आमचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आम्ही डोक्यावर घेऊन त्याच्यासाठी लढतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इमानदारी शिकवली आहे. दादामध्ये कुठे इमानदारी आहे त्यांना विचारून घ्या. 3-3 ज्या ताटात खातात त्या ताटात छिद्र पाडतात. आमच्या बाबासाहेबांनी शिकवलं आहे संघर्ष करा आणि इमानदारीने पुढे चला. विरोधक मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत वारिस पठाण यांना अश्रू अनावर झालेत. तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी रात्री आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील MIMचे पक्षाचे उमेदवार वारिस पठाण यांनी सर्व विरोधक मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप करत भावुक होत रडले. मी येथे सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी आलो आहे, परंतु जाणीवपूर्वक माझा प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जाते. माझ्या प्रचारात वाहन घुसवली जात आहेत. मी या भिवंडी शहराला बदलण्यासाठी आलो आहे. येथे चांगल्या आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता, चांगले शिक्षण मिळावे यासाठी मी आलो आहे, असंही ते यावेळी म्हणाले. थोडा भावुक होण्याचं कारण भाऊक काय, मला इथे आलोय मी काम करण्यासाठी, माझं काम करायला देत नाही. माझी परमिशन, माझी परवानगी सगळं कॅन्सल करून टाकलं, माझं स्टेट करून टाकलं, माझी रॅली कॅन्सल करून टाकलं. तर काय करू? मी जिंकणार. माझ्या समोर दुआ आहे, माझ्या बरोबर दुआ आहे, सगळ्यांची दुआ बघून मी जिंकणार. पण ते लोक मला सगळे मिळाले, 4 मिळून मला असा दाखवत नहीं ये आएगा तो काम करेगा, इसको काम नहीं करने देना. मेरा कसूर क्या है? मैं मुसलमानों की आवाज उठाता हूँ, मुस्लिमों की आवाज उठाता हूँ. मेरा कसूर है? मेरा कसूर क्या है? मैं चाहता हूँ कि भिवंडी के अंदर मैं आके विकास करूँ, तो भिवंडी के रास्ते बनाऊं, गार्बेज खत्म करूँ, भिवंडी की जनता को अच्छी स्कूल, तालीम दूँ, साफ सफाई दूँ. क्या ये मेरा कसूर है? ये मैं करना चाह रहा हूँ. मुझे रोक रहे अवाम, मेरे साथ है अवाम, मुझे मोहब्बत दे रही है, दुआ से नवाज रही है, मुझे जिता रही है, हम सीट निकाल रहे हैं, हरा रहे बीजेपी को. ये मुझे नहीं करने दे रहे काम. इनका बस नियत ही नहीं कि भिवंडी के लिए कुछ आपको कौन रोक रहे? आपको जितने भी सामने खड़े हैं, मैं आपको यकीन दिलाता हूँ, एक तो नहीं, सब के सब मेरे पीछे लगे हुए. बताओ क्यों, क्या प्रॉब्लम है इनको? चुनाव लड़िए. देखो, चुनाव लड़ने का अधिकार सबको है. मैं भी 2 चुनाव लड़ चुका हूँ, मेरा 3रा चुनाव में जीता हूँ चुनाव के अंदर. तो इस तरह से नहीं, फेयर प्ले नहीं हो रही है. ये सिर्फ एक आदमी को बस सबके सब मिलके दबाने की कोशिश कर रहे हैं. तुम दबाओ, तुम कोशिश करो, अल्लाह मेरे साथ है, मैं इंशाल्लाह चुनाव जीतूंगा. पब्लिक मुझे जिताएगी. चुनाव पब्लिक लड़ रही है इनसे, जनता लड़ रही है इनसे, जनता इनको हराएगी, जनता जवाब देगी. जो जुल्म ये लोग मेरे पे कर रहे हैं ना, देखिए मेरा शायद लास्ट चुनाव, पता नहीं मैं आगे जिंदा रहूं नहीं रहूं, लेकिन मैं पूरी ईमानदारी के साथ लड़ रहा हूँ. ये चुनाव लड़ रहे सिर्फ पैसे के बल पे. वारिस पठान चुनाव लड़ रहे अपने काम के बल पे, अपनी ईमानदारी के बल पे. ये चुनाव आएंगे जाएंगे, मगर इनको समझना चाहिए आपको सब एक हो गए. आपको जिस तरह लोगों का समर्थन मिल रहा है, क्या इससे उनमें हड़कंप मची हुई है विरोधियों में? वही लग रहा है. देखिए ना आप, जो लोग मुझे चाह रहे हैं, मुझे समर्थन कर रहे, मोहब्बत कर रहे, तो इनको तकलीफ, मेरे को जाने नहीं दे रहे, मेरी रैलियां कैंसिल, मेरा स्टेज कैंसिल कर रहे हैं. कुछ नहीं, मेरे पीछे लगा देते गाड़ियों को. क्या है? अरे भाई मेरे बैनर उतार दिए,
तुम तो खाली बैनर और उसके ऊपर मैं काम कर रहा हूँ, काम करने तो लोगों की मोहब्बत जो मुझे मिली उनको रास नहीं आ रही, लेकिन जनता जवाब देगी। याद रखना, अल्लाह सुब्हान तआला क्या देर है, अंधेर नहीं है। अल्लाह मेरे साथ है, कितने कांटे बिछा दो मेरे रास्ते में, लेकिन अल्लाह सुब्हान तआला अगर चाहता है कि वारिस पठान भिवंडी से जीते, भिवंडी की आवाम चाहती है भिवंडी से वारिस पठान जीते, तो ये जालिमों की कोई ताकत नहीं कि मुझे रोक सके इस बार। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचाराचा समारोप प्रचंड गर्दीत रॅलीने मुंबरात केला आहे। या शेवटच्या भव्य रॅलीत हजारो नागरिक, महिला आणि अबालवृद्ध सहभागी झाले होते। ही रॅली ज्या ज्या रस्त्यावरून जात होती त्या भागात नागरिकांकडून डॉक्टर आव्हाड यांचे जोरदार स्वागत केले जात होते। अनेक ठिकाणी नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुष्पवृष्टी केली। ठिकठिकाणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे माईक हातात घेऊन आपले निवडणूक चिन्ह देखील सांगत होते। नसो आम्ही काम केलं आहे असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला। तर काम करणाऱ्यांकडून टक्केवारी घेणे, गोल्डन गँग म्हणून केडीएमसी पालिकेत माझ्या विरोधात उमेदवारी गाजली आहे। तसेच आधी शिवसेनेत महायुतीत होते तेव्हा ते याच कामांचे कौतुक करत होते। खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघात खूप कामं केली आहेत असंही त्यावेळी म्हणाले। खरं तर आपणा सर्वांना माहित आहे, विधानसभांच्या या निवडणुकीचे प्रचाराचा आता 6 वाजेपर्यंत प्रचार आता बंद होणार आहे। मी आपणा सर्वांना खरं तर खूप खूप धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी बोलवलंय की आपण सर्वांनी या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा आणि महायुतीच्या सर्व सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक विषयाला आपण एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून चांगल्या प्रकारे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं। 143 डोंबिवली मतदारसंघामध्ये मला महायुतीच्या सर्व नेत्यांनी उमेदवारी दिली होती, परंतु त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी असल्यामुळे ही जबाबदारी पार पाडत असताना थोडीशी वेळ आणि वेळेचा अभाव हा सगळा लक्षात घेता आपल्या सर्वांचं सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने लाभलं। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। गेली काही वर्ष
या मतदारसंघाचं आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत असताना महायुतीचा एक आमदार म्हणून, एक मंत्री म्हणून जी विकासात्मक कामं करता आली, ती सर्व विकासात्मक कामं खरं तर कार्य अहवालाच्या रूपाने आपल्या समोर नेहमीच मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि याची आपण सर्वांना कल्पना आहे. परंतु निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी नेहमीच होतात, परंतु कुठेतरी खोट्या पद्धतीने सांगणं हे अत्यंत चुकीचं असतं आणि याचे परिणाम हे काही दूरगामी नसतात. त्यामुळे वर्षानुवर्ष डोंबिवली मतदारसंघामध्ये विकासात्मक कामासाठी सत्ता असो किंवा सत्ता नसो, सरकार म्हणून जी भूमिका सरकारच्या समोर मांडली पाहिजे ती भूमिका नेहमीच मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार आहे की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की या शहराला काय आवश्यक आहे हे ठरलं पाहिजे. महायुतीचं सरकार जे आहे ते महायुतीचं सरकार संपूर्ण महाराष्ट्र हा टोल मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं असणारं योगदान हे फार मोठं आहे. परंतु या शहरामध्ये परिस्थिती बदलत चालली. या शहरामधील असणारे विरोधक हे कुठेतरी त्यांची असणारी पार्श्वभूमी ही आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्र टोलमुक्त होण्याच्या दिशेने चालत असताना टोल घेणारी माणसं जी आहेत ती या शहराचं नेतृत्व करणं योग्य का हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. यांची असणारी पार्श्वभूमी, मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना रस्ते आणि रस्त्याचे खड्डे याची चर्चा बरेच जण करतात आणि म्हणून हे सर्व रस्ते काँक्रिटीकरणातून झाले तर या शहरामध्ये डांबरीकरणातून रस्तेच होणार नाहीत, कारण डांबरीकरणातील रस्ते करणारी मंडळी आणि ती त्यांच्याकडून टक्केवारी घेणारी मंडळी ती कोण आहेत याची आपण सर्वांना कल्पना आहे. गोल्डन गँग म्हणून संबोधली जाणारी सगळी मंडळी महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने वागतात याची आपण सर्वांना कल्पना आहे. संधी ही सगळ्यांना मिळत असते, परंतु त्या संधीमध्ये तुम्ही काय करू शकलात हे सांगता आलं पाहिजे. आपल्यालाही बऱ्याच वेळेला संधी मिळाली, महायुतीतून मिळाली. महायुतीतून मिळून तुम्ही मोठ्या पदांवरती काम केलं, परंतु नक्की तुम्ही काय केलं हे तुम्हाला सांगता येतं का? आमचे लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलात आणि जसं काही हे भासवण्याचाच प्रयत्न केला की सर्व काही मीच करतोय. खरं तर महायुतीचा खासदार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे योगदान या शहरासाठी फार मोठं आहे. महायुती म्हणून नेहमीच आम्ही त्यांचा नागरिक म्हणून आम्ही सगळीजण त्यांची त्या वेळेला त्यांनी केलेल्या कामाची शहरातील नागरिक म्हणून आम्ही त्यांना नेहमीच त्यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा असेल या सगळ्या गोष्टींची आम्ही नागरिकांच्या वतीने त्यांना त्यांचे आभार नेहमीच मानले. त्याबद्दलही सांगणार आहे. ते ज्या गावांमध्ये राहतात तिथल्या असणाऱ्या म्हात्रे आणि भोईर त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी त्या तिकडच्या असणाऱ्या जागा त्या कशा पद्धतीने घेतल्या
त्यांच्याकडून टक्केवारी कशा पद्धतीने लुबाडली हे कुठेतरी तुम्ही सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे, तुम्हालाच दिलेला अधिकार आहे. त्यामुळे मतदान गुप्त असतं, त्यामुळे तुम्हाला हे मतदान योग्य व्यक्तीला करणं अत्यंत गरजेचं आहे. कशात टक्केवारी नाही. कोणी घर बांधलं तर त्यांना टोल द्यावा लागतो, कोणी रेतीचा धंदा केला तर त्यांना टोल द्यावा लागतो. काहीही केलं तर पलीकडचं असणारं जे फाटक आहे ना, ते फाटक जसं काही टोलचंच काम करतं. ही वस्तुस्थिती आहे. ती तुम्हाला आम्हाला सर्वांना एकदा कधीतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी हे पत्रकार परिषद घ्यायचे, ते माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करायचे, परंतु रोज काही ना काहीतरी खोटं बोलायचं आणि मी ते ऐकून घ्यायचं, हे काही मला योग्य वाटलं नाही. आणि म्हणून आज आपल्यासमोर ही बाजू जी आहे, या शहराला टोल वसूल करणारा लोकप्रतिनिधी हवा, या सगळ्या व्यवस्थेतून शांत आणि सुसंस्कृत अशा या शहराला पुढे नेणारा, महायुतीच्या माध्यमातून हे शहर एक विकासात्मक दृष्ट्या एक चांगलं शहर, सांस्कृतिक शहर म्हणून पुढे नेणारा असा लोकप्रतिनिधी आपल्याला हवा, हे आपण सर्व डोंबिवलीकरांनी ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे.